कोकणातील रायगड मतदारसंघात मतमोजणीच्या सुरुवातीपासून तटकरेंनी सातत्याने आघाडी राखली असल्यामुळे अलिबागमध्ये कार्यकर्त्यांनी विजयाची धून साजरी करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचा विजय हो, महायुतीचा विजय हो, टक्करात साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अनिकेत भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नितिन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नरेंद्र दड़वे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, सावकाश घ्या गाडी ब्रेक अरे इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुरुवातीच्या काही फेऱ्यानंतर राणेंनी आघाडी राखली असून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष सुरू केलाय. तसेच कोकणात कमळ फुलण्याची सुरुवात केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या निवडणुकीपासून होत असून भविष्यात कोकणात कमळच फुलणार असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. शेवटी ह्या पुढे कोकण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा भारतीय जनता पार्टी आणि NDA आणि महायुतीचा बालेकिल्ला असणार आहे. यापुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला हेच चित्र पुढे दिसेल. म्हणून इकडच्या जनतेचे आता अजूनपर्यंत 24व्या राऊंडनंतर मी त्या मतदारसंघाच्या जनतेचा निश्चित पद्धतीने आभार मानेन. पण जी काय सुरुवात आहे ती निश्चित पद्धतीने दमदार आहे. रत्नागिरीतही चांगले उमेदवार आहेत. त्यांनी आपण 2.5 लाख मतदार सांगितलं. काय सांगितलं? विनायक भाऊराव राऊत किंवा लहू राऊत याचं आम्हाला कन्फ्युजन झालंय. कारण का आता असं दिसतंय की विनायक लहू राऊत ह्या राऊतांपेक्षा पुढे जात आहेत. म्हणून ते आता निकालानंतर बघू कुठल्या विनायक राऊतांना उत्तर द्यायचं. जल्लोषसाठी जसं तुम्हाला सांगितलं ना, आम्ही सगळ्या चार्जिंग मोडवर आहोत. बॅटऱ्या चार्ज होत आहेत आणि बॅटरी फुल झाल्यानंतर तुमची कॅमेरा रेडी ठेवा. जल्लोष कसा असतो हा महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ. ठीक आहे. एकूण निकाल पाहता काय सांगाल? तो अजून एकूण निकालावर मी अजूनपर्यंत लक्ष घातलेलं नाही. कारण का पूर्ण लक्ष ह्या मतदारसंघावर आहे. एकदा सगळ्या इकडून लक्ष थोडं बाजूला गेलं तर मी एकूण निकालावर संध्याकाळपर्यंत बोलू. रत्नागिरी जिल्ह्यात मिळणाऱ्या आकडेवारीबद्दल काय सांगाल? ना अजूनपर्यंत पूर्ण आकडेवारी येऊन दे ना. लवकर घाई कशाला तुम्ही करताय? अजून घाई करू नका. अजूनपर्यंत 14 राऊंड जायचे आहेत. 14 राऊंड झाल्यानंतर टोटल 24 राऊंडचं योग्य पद्धतीने विश्लेषण आम्ही करू आणि आपल्या समोर आमचं मत मांडू. कोकणात पहिलाच कमळ रुजलं. आता ह्या पुढे पहिल्यांदा ना ह्या पुढे कोकणामध्ये कमळच रुजणार, घड्याळच रुजणार आणि धनुष्यबाणच रुजणार एवढं विश्वासाने सांगतो. थँक्यू. तर
राणेंच्या वाढत्या आघाडीमुळे विरोधी पक्षाच्या उभाटा गटाचे विनायक राऊत हॅट्रिकसाठी मुकणार की काय असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे विनायक राऊत आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची शांतता दिसून येत आहे. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.